नमस्कार, मी कृपा सपकाळ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करतेय। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। जळगाव रावेर हे मतदारसंघ आधीपासूनच काँग्रेस, ठाकरे गट, राष्ट्रवादी पक्ष लढवत आले आहेत। इथे आमच्या विचारधारेला मानणारा वर्ग असून गेल्या 6-7 वर्षात येथील परिस्थिती थोडी बदलली आहे। काही वर्षांपासून भाजपने या मतदारसंघात चांगली कामगिरी केली, परंतु राजकारणात चढ-उतार होत असतात, असं मत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी जळगावात माध्यमांसमोर व्यक्त केलंय। राजकारणामध्ये कधी चढ-उतार सरकारचं हा जिल्हा नेहमी काँग्रेसचा विचार होता आणि 1967 साली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली त्यावेळी इथं वेगळे विचार लागले। एका ठराविक काळात गेल्या 5-7 वर्षांमध्ये गेल्या 5-7 वर्षामध्ये विशेषतः भाजपचं राज्य आल्याच्या नंतर काही जिल्ह्यात बदल झालेच नाही असं नाही, पण ही जी माहिती आमच्याकडे आहे ती माहिती निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस असो, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा पक्ष असो किंवा काँग्रेस पक्ष असो, त्याला आणखी अशा प्रकारचं वातावरण या मतदारसंघात आहे। अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेत। तत्पूर्वी सुजय विखे त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने औक्षण करण्यात आलंय। अर्ज भरतेवेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह दिग्गज नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांना दिली आहे। प्राथमिक आज अर्ज भरण्याची आपल्याला प्रक्रिया पूर्ण करायची आहे। राज्याचे मुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे साहेब, नेते मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री मान्य अजितदादा, तर मान्य उपस्थित राहतील। आता ही जर प्रत्येक निवडणुकीला अर्ज भरण्याची प्रक्रिया जी असते ती अशी आपण ती सोपस्कर पूर्ण करतो आपण। त्यामुळे त्या सुरुवातीच्या सभेमध्ये नेते मंडळी मार्गदर्शन करतील, त्यानंतरही पुष्कळ सभा होतील, त्यामध्ये मग विस्तार आपल्याला पक्षाची, देशाच्या धोरणाची, आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या विचाराची भूमिका त्या ठिकाणी मांडता येईल। महावितरण ही ग्राहकाभिमुख सेवा देणारी कंपनी असून ग्राहक हिताला प्राधान्य देऊन कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता यांच्या संकल्पनेतून वीज ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र व्हॉट्सअप क्रमांक देण्यात आलाय। आता जालना महामंडळातील ग्राहकांनी आपल्या विजेच्या समस्या थेट 8485899399 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवल्यास या तक्रारी संबंधित विभागांच्या प्रमुखांना पाठवून तत्काळ निराकरण करण्यात येणार असल्याचं महावितरण कार्यालयाकडून कळवण्यात आलंय। कोल्हापुरातील जवाहरनगर परिसरातील सरनाईक वसाहत इथे काल रात्री टोळी युद्धाचा भडका उडालाय। जवाहरनगर येथे राहणाऱ्या साद शौकत मुजावर या 27 वर्षीय तरुणावर 4 ते 5 जणांनी गोळीबार केला असून धारधार शस्त्राने देखील त्याच्यावर वार करण्यात आलेत। या गोळीबारात साद गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर CPR रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे जवाहरनगर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांच्या दुर्लक्षामुळेच गुंडगिरी फोफावतीये अशी चर्चा कोल्हापूरमध्ये सुरू आहे। धरण उशाला कोरड घशाला या म्हणीचा प्रत्यय फलटण तालुक्यातील बागायती पट्ट्यात येतोय। फलटण तालुक्यातून कॅनल भरून वाहत असताना तालुक्यातीलच पूर्व भागातील शेतकऱ्यांची पिके पाण्याविना करपतायत। उन्हाची तीव्रता वाढलीये, विहीर सुद्धा आटल्यात। वीज वितरण आणि जलसंपदा विभागाच्या आडमुठ्या धोरणाने शेतकऱ्यांना फटका बसतोय। फक्त राजकीय व्यक्तींकडून पाण्याच्या विषयावरती अनेक वर्ष राजकारण सुरू आहे, मात्र प्रत्यक्ष शेतकऱ्याला त्याचा फायदा होताना दिसत नाहीये। आता तरी पाणी द्या अशी मागणी फलटणच्या बागायती पट्ट्यातील शेतकरी प्रशासनाकडे करतायत।
राज्यात पावसाचा मुक्काम 25 एप्रिलपर्यंत वाढला असून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात उष्णतेच्या लाटेसह पाऊसही सुरूच राहणार आहे असा इशारा हवामान विभागाने दिलाय. विदर्भापासून पूर्व मध्य अरबी समुद्रापर्यंत तसेच कर्नाटक ते कोकण गोवा भागापर्यंत द्रोणीय रेषा तयार झाल्याने वाऱ्याचा वेग वाढून राज्यात सर्वत्र पाऊस पडतोय. गेले 15 दिवस विदर्भात सतत पाऊस सुरू आहे. त्यानंतर मराठवाडा भागात पाऊस सुरू झाला. गेले 4 दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस सुरू आहे. त्यामुळे वाढत्या उष्णतेपासून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळतोय. महाराष्ट्रातील 3.5 पीठांपैकी एक असणाऱ्या आई सप्तशृंगी देवीचे मंदिर हे नाशिक जिल्ह्यातील वणी येथे डोंगरावर वसले. या गडावर जाण्यासाठी डांबरी रोड असून गाड्या वरपर्यंत जातात, परंतु पायी यात्रेकरूंसाठी असणाऱ्या पायवाटेचा रस्ता उखडला असून इथे मोठमोठे दगड रस्त्यात पसरल्याने भक्तांना चालणं मुश्किल होते. मंदिर प्रशासन या समस्येकडे कानाडोळा करत असून ही पायवाट तत्काळ दुरुस्त करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ आणि येणाऱ्या भक्तांनी प्रशासनाकडे केली आहे. भगवान महावीर यांची जयंती काल भोकरदन शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी 9 वाजता जैन मंदिर येथे कैलास सेठ महेंद्र बाकलीवाल यांच्या हस्ते तर भगवान महावीर चौक येथे संतोष अन्नदाते यांच्या हस्ते ध्वजारोहण केल्यानंतर भगवान महावीर यांच्या प्रतिमेची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भोकरदन परिसरातील जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यातून डॉक्टर श्रीकृष्ण सुशीर यांनी UPSC परीक्षेत दुसऱ्या अटेम्प्टमध्ये 155वा रँक मिळवत IAS होण्याचा मान मिळवला. डॉक्टर श्रीकृष्ण यांनी हालाखीच्या परिस्थितीत MBBS पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून पुण्यात मेडिकल ऑफिसर म्हणून काम करत USC परीक्षेची तयारी केली. त्याचे प्राथमिक शिक्षण जळगाव येथील दी न्यू इरा हायस्कूलमध्ये झालं असून जळगाव जामोद तालुक्यातील ते पहिलेच IAS असल्याने संपूर्ण जळगाव वासियांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय. जगजेत्या बुद्धिबळपटूला आव्हान देणारा खेळाडू निवडण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या कॅन्डिडेट स्पर्धेत भारताचा 17 वर्षीय ग्रँडमास्टर डी गुकेश यांनी इतिहास रचलाय. डी गुकेश यांनी ही स्पर्धा जिंकत सर्वात लहान आव्हानवीर होण्याचा मान मिळवलाय. कॅन्डिडेट स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात अमेरिकेच्या हिकारू नाकामुरा आणि डी गुकेश यांच्यात सामना झाला. हा सामना बरोबरीत सुटला, मात्र सरस गुणसंख्येच्या जोरावर डी गुकेशने या स्पर्धेचा विजेता होण्याचा मान पटकावलाय. वेळ झाली या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अँड कट. धन्यवाद.